भारती जयसिंग आज आपणासमोर विषय मांडते आहे एकलव्याच्या कापलेल्या अंगठ्याची जखम ताजी आहे। खरं तर हा विषय ऐकताच मला माझ्या लहानपणीची आठवण झाली। माझी आजी महाभारतातल्या गोष्टी सांगायची। असंच एके दिवशी तिनं मला एकलव्याबद्दल सुद्धा सांगितलं होतं। त्याची निष्ठा, पराक्रम, जिद्द, सातत्य, गुरुविषयीचा आदर यांपलीकडेही जाऊन त्याचं कष्ट, संघर्ष, त्याग याबद्दल अगदी सखोलपणे सांगितलं होतं। त्यावेळी निष्कर्ष काही निघाला नाही, पण आज मी या विषयाची पुन्हा माहिती काढली तेव्हा मला त्या गोष्टीचा अर्थ समजला। कशा पद्धतीने एक गुरुनिष्ठ असणारा एकलव्य, ज्याला गुरु द्रोणाचार्यांनी प्रत्यक्षात शिक्षणही नाही दिलं, त्यांच्यासाठी गुरुदक्षिणा म्हणून उजव्या हाताचा अंगठा दिला। कित्येकांनी त्या अंगठ्याच्या जखमेकडे फक्त एक गुरुदक्षिणा म्हणून पाहिलं, पण जेव्हा मी त्या अंगठ्याच्या जखमेकडे पाहते तेव्हा मला जाणवतो तो भेदभाव, तो त्याग, ती गुरुची अस्वीकृता। 5000 वर्षांपासून चालत आलेला हा भेदभाव आजही समाजात कुठेतरी पाहायला मिळतो। तेव्हा मनामध्ये विचार येतो की खरंच एकलव्याच्या कापलेल्या अंगठ्याची जखम आजही ताजी आहे। ज्या पद्धतीने एकलव्य आदिवासी होता म्हणून त्याला गुरु द्रोणाचार्यांनी शिक्षण दिलं नाही, अगदी त्याच पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो किंवा APJ अब्दुल कलाम यांनाही त्यांच्या आयुष्यामध्ये जातीभेदाचा सामना करावाच लागला। खरं तर APJ अब्दुल कलाम सांगतात ते लहान असताना त्यांचे मित्र रामानंद शास्त्री आणि APJ अब्दुल कलाम एका बाकावर बसले असता त्यांच्या गुरुजींना मात्र ते काही आवडत नाही, कारण रामानंद शास्त्री हे ब्राह्मण होते आणि APJ अब्दुल कलाम हे मुसलमान। त्यांनी कलामांना उठवलं आणि मागच्या बाकावरती बसायला सांगितलं। हा प्रसंग त्यांच्या सोबतच्या जातीभेदा स्पष्ट करतो। याच बरोबर स्त्री पुरुष असमानता ही सुद्धा आपल्याला भारतात पूर्वीपासूनच जाणवत आली आहे। पूर्वी महिलांना शिक्षणाचा हक्क दिला जात नसायचा, त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवलं जायचं। यासाठी सावित्रीबाई फुले यांनी मोठा लढा दिला आणि 1950 रोजी संविधानाने महिलांना शिक्षणाचा हक्क दिला। यानंतर 1972 साली किरण बेदी भारतातील पहिली IPS अधिकारी बनल्या। याच बरोबर तरीही आजच्या विकसित भारतामध्ये कित्येक तरी बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश यांसारख्या राज्यातील खेडेगावांमध्ये आजही महिलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यात येतं। यासाठी सरकारने बऱ्याचशा योजना राबवल्या, त्यातलीच एक बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेने बराचसा बदल झालेला आपणास पाहायला मिळतो। यापुढे जाऊन जेव्हा आपण रंगभेदाकडे वळतो तेव्हा आपणास असे जाणवते की भारतीयांसोबत सर्वाधिक जास्त रंगभेद हा परकीय व्यक्तींकडून करण्यात आला। याचाच एक प्रसंग जो महात्मा गांधीजींसोबत घडलेला असा की महात्मा गांधीजी दक्षिण आफ्रिकेमध्ये गेले असता ते रेल्वेने प्रथम श्रेणीतून प्रवास करत होते। जेव्हा तिकीट तपासक येतो त्यांचा तो सावळा रंग पाहतो आणि त्यांना तृतीय श्रेणीमध्ये जाण्यास आग्रह करतो। महात्मा गांधीजी याचा विरोध करत त्याला प्रथम श्रेणीचं तिकीट दाखवतात। यावर त्या तिकीट तपासकाला राग येतो आणि तो महात्मा गांधीजींना रेल्वे बाहेर काढतो। जेव्हा अशा सर्व घटना आपल्या जवळपास किंवा आपल्या सोबत घडतात आणि त्या कुठेतरी न थांबता वाढताना दिसतात ना, तेव्हा खरं तर मनामध्ये विचार येतो की एकलव्याच्या कापलेल्या अंगठ्याची जखम आजही ताजी आहे। मग विचार करायला लावणारी गोष्ट अशी की ती जखम ताजी असण्यामागचं कारण तरी काय? कारण आजही माझ्या तुमच्यामध्ये असणारे ते न बदललेले द्रोणाचार्यांचे विचार। या उलट 5000 वर्षांपूर्वीच्या एकलव्यासोबत द्रोणाचार्यांनी जातीभेद केला, पण आज आपण समाजात एकमेकांसोबत जातीभेदाबरोबरच रंगभेद, लिंगभेद, सामाजिक भेदभाव करतो आणि म्हणूनच ती एकलव्याची जखम आपणास भळभळताना पाहायला मिळते। विषयाचा शेवट करताना मला सांगावंसं वाटतं की एकलव्याच्या गोष्टीचा शेवट माझ्या मते सर्वांच्याच आयुष्यात महत्त्वपूर्ण ठरणार आहे, कारण एकलव्याने उजव्या हाताचा अंगठा दिला असतानाही तो सर्वोत्कृष्ट धनुर्धारी बनला, कारण तो पहिल्यापासूनच दोन्ही हातांनी विद्या घेत होता। अगदी त्याच पद्धतीने आजच्याही एकलव्याने पुढे येणाऱ्या संकटांना आजपासूनच तयार असलं पाहिजे। याच बरोबर समाजातील सर्व भेदभाव, जातीभेद, धर्मभेद, रंगभेद हे सगळे भेदभाव संपवून समाजातील प्रत्येक व्यक्तीला समान हक्क दिला पाहिजे, समान संधी दिली पाहिजे। तेव्हाच माझ्या मते ती एकलव्याची जखम भरून निघेल आणि निश्चितच आपण सर्वजण त्यासाठी प्रयत्नशील राहाल, एवढाच माफक आशावाद। धन्यवाद।